हॅलो एव्हरीवन, समर सीझन म्हणजे मँगो सीझन. तर मला सुरुवातीला सांगा, मँगो कुणाकुणाचा फेवरेट आहे? माझं तर खूप फेवरेट आहे. मँगोपासून बऱ्याचशा रेसिपी आपण घरी बनवू शकतो. सुरुवातीला तर मँगो रस, लस्सी, बर्फी, पेढा, खूप सारे रेसिपी बनवू शकतो. तर आज आपण बघणार आहे आईस्क्रीम. तर विसरलीच मी, आईस्क्रीम आणि कुल्फी पण. तर आज मी घेऊन आले तुमच्यासाठी मँगो रोलची रेसिपी. आणि विशेष म्हणजे मँगो रोलमध्ये आपण ज्या कुठल्याही सामग्री वापरलेल्या आहे ते मी कुठल्या मोजमाप करून वापरलेलं नाही. एकच वाटी घ्या आणि 2च वाटी घ्या, बिलकुल असं मोजमाप वापरून वापरलेलं नाही. ओबडधोबड घेतलेली आहे आणि परफेक्ट असे रोल तुम्हाला मी घरी करून दाखवणार आहे. तर माझा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. जरी आपल्याला एक मँगो घ्यायचा आहे, स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि जसं मी व्हिडिओ दाखवतो तसं तुम्हाला कट करून घ्यायचा आहे. कट केलेला जो पल्प आहे तो आपल्याला मिक्सर जारमध्ये टाकायचा आहे. अजिबात पाणी न टाकता असंच आपल्याला मँगो मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आहे. घट्टसर आपला रस तयार करून घ्यायचा आहे. आता एका पॅनमध्ये घ्यायचं आहे आपल्याला तूप. 1 ते 1.5 चमचा मी तूप घेतलेला आहे. तूप छान असं आपलं गरम करायचं आहे. त्यामध्ये आपण जो रस काढला आहे तो टाकायचा आहे आणि हा रसाला स्मूथ होईपर्यंत मस्त आपल्याला कंटिन्युअसली हलवत शिजवून घ्यायचा आहे. तो स्मूथ व्हायला लागतो. स्मूथ झाला की त्यामध्ये आपल्याला 1 वाटीच्या जवळपास दूध पावडर टाकायचं आहे, मिल्क पावडर टाकायचं आहे. त्याला मस्त मिक्स करायचं आहे आणि जोपर्यंत हे गाठ्या विरघळत नाही, स्मूथ होत नाही, तोपर्यंत आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे. बघा, आणि मंद आचेवर करायच्या, नंतर हे लगेचच करपते. बघा, छान असं स्मूथ झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे. तर साखर जी आहे ते आपल्या मँगोच्या टेस्ट अकॉर्डिंग टाकायची आहे. कधी कधी मँगो गोड असतो, आंबट असतो, कधी कधी फिक्का फिक्का पण असतो ना, त्यानुसार आपल्याला त्यामध्ये साखर टाकायची आहे. छान मिक्स करायचं आहे. बघा, साखरेचं छान पाक झालेला आहे. आणि जे आपण मँगो रोलचं मिश्रण केलं ते बघा पॅन सोडायला पण लागलेलं आहे. म्हणजे आता परफेक्ट असं आपलं मँगो रोलचं मिश्रण तयार झालेलं आहे. त्यामध्ये टाकायचं आपल्याला खोबरा खीस आणि बदामाचे काप टाकायचे आहे. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग ड्रायफ्रुट्स टाकू शकता. खोबरा खीस मस्ट आहे. आता त्याला मस्त मिक्स करायचं. बघा, घट्ट झालाय मस्त. आता तयार मिश्रण आपल्याला पूर्ण थंड करायचं आहे अगदी. म्हणजे त्याचा छान असा गोळा तयार होतो. नंतर एक पॉलिथिन घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तुम्ही तेही घेऊ शकता. पॉलिथिनला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. तयार जे मिश्रण आहे मँगो रोलचे त्यावर टाकून घ्यायचं. अशा पद्धतीने बघा, छान असा गोळा झालेला आहे आणि पूर्ण थंड झालेला आहे ते. आता करायचं माहिती आहे का, जसं मी व्हिडिओ दाखवला आहे तसं तुम्हाला ते लाटून घ्यायचं आहे. तर हे लाटताना नाही का काळजी घ्यायची, आपल्याला अगदी पातळी नाही, अगदी जाडी नाही करायचं आहे. मीडियम असं आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे. त्यावर गार्निशिंगसाठी आपण पिस्ताचे तुकडे टाकलेले आहे. परत ते पिस्ताचे तुकडे घट्ट होण्यासाठी आपण लाटून घ्यायचं अशा पद्धतीने. आणि त्याला चाकूच्या साहाय्याने, सुरीच्या साहाय्याने आपल्याला काप मारून घ्यायचे आहे. थोडं हे सेट व्हायचं आहे म्हणून जरा चिकट वाटत आहे. जेव्हा ते सेट होते ना, पूर्ण थंड होते, सेट होते, त्यानंतर परफेक्ट अशी बर्फी तयार होते. विश्वास करा. नंतर आपल्याला त्याचे मस्तपैकी रोल तयार करून घ्यायचे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार, शेपनुसार रोल करा. लहान मोठे जसं पाहिजे तसे तुम्हाला रोल करून घ्यायचे आहे. बघा, इथे सूर्य कसा कलर आलेला आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचा आपण आर्टिफिशियल कलरचा वापर केलेला नाही आहे. हे मँगोचा स्वतःचा कलर आहे. बघा, छान असा मस्तपैकी रोल तयार झालेला आहे. आय होप तुम्हाला माझ्या आजची मँगो रोलची रेसिपी नक्कीच आवडली असेल. तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असं माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, मला भरभरून सपोर्ट करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय आणि टेक केअर.